मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची दाट शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा 3000 कोटींची वाढ अपेक्षित आहे। गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 52,619 कोटींचा होता। यंदा 55,000 कोटींवरती हा अर्थसंकल्प जाण्याची शक्यता आहे। एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 8,000 कोटींनी कमी झाल्यात, तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोतही आटलेले आहेत। पण तरी सुद्धा निवडणुकीचं वर्ष नजरेसमोर ठेवून फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा व्यक्त होते। मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 ला संपली। त्यानंतर गेल्या 1.5 वर्षापासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल यांच्या हातामध्ये आहे। गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर झाला। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकाकडूनच अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलं जाईल। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, सलग दुसरं वर्ष आहे की प्रशासक अर्थसंकल्प सादर करतील। महापालिकेची निवडणूक केव्हा होईल याची स्पष्टता नाही, पण लोकसभा विधानसभांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवता आजच्या अर्थसंकल्पाकडून महापालिकेच्या काय अपेक्षा केल्या जातात? नक्कीच ज्ञानदा, जर का मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प बघायचा तर साधारणपणे 52,000 कोटीचा हा अर्थसंकल्प होता। एकूण गोवा राज्य जे आहे त्याच्या तुलनेनं बराबरीचा हा असा अर्थसंकल्प जो आहे तो म्हणावा लागेल। एकूण जर का बघायचं तर यंदाच्या वर्षी साधारणपणे 55,000 कोटींच्या जवळपास हे अर्थसंकल्पाचं बजेट जे आहे ते जाण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी सुविधांवर भर जो आहे तो देताना पाहायला मिळणार आहे। आपण केंद्राचं जर का बजेट बघायचं तर त्यामध्ये देखील इन्फ्रावर मोठ्या प्रमाणात भर जो आहे तो दिला गेलेला होता। मागच्या वर्षीचा जर का पालिकेच्या बजेटचा विचार करायचा तर पायाभूत सोयी सुविधांवर जवळपास 52% खर्च जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे। यंदामध्ये त्यात 56% आपण वाढ जी आहे ती पाहायला मिळू शकते। एकूण जर यामध्ये बघायचं तर सगळ्यात कळीचा मुद्दा असतो तो मुंबईकरांसाठी करवाढ। यात जर का बघायचं तर करवाढ जी आहे ती अपेक्षित नसणार आहे, कारण की इलेक्शन बजेट असणार आहे। त्यामुळेच इलेक्शनच्या तोंडावर कुठलीही करवाढ जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत नसते, तशी प्रथा आहे आणि त्यामुळे यंदा देखील तशाच प्रकारचा निर्णय जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो। अनेक प्रस्तावित जे कर संदर्भातले निर्णय आहेत ते अजूनही आपल्याला प्रलंबित असल्याचं बघायला मिळतं आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी कधी होईल हा देखील प्रश्न आहे। बेस्टला मागच्या वर्षी जर का बघायचं साधारणपणे 3,000 कोटी रुपये देण्यात आलेले होते, त्यामुळे यंदा देखील त्यांना किती या संदर्भात पैसे देण्यात येतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात ज्या ठेवी आहेत महापालिकेच्या त्या देखील कुठेतरी घटल्या आहेत। एकूण 8,000 कोटींच्या ठेवी ह्या घटल्या आहेत। मोठ्या प्रमाणात जो खर्च आहे तो कोस्टल रोड असेल किंवा इतर जे मोठे प्रकल्प आहेत त्याच्यावर आता खर्च होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्याचं नियोजन महापालिका कसं करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहेच। सोबतच जे रस्ते वाहतूक आहे त्यासाठी जो निधी आपण बघतो आहे तो देखील दिला जातो आणि त्यामुळे त्याच्यात किती वाढ होत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे। आपल्या देशातल्या अनेक छोट्या राज्यांच्या बरोबरीचा अर्थसंकल्प, त्याहीपेक्षा जास्त मोठ्या अमाऊंटचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा असतो। त्यामुळे अर्थातच आजच्या अर्थसंकल्पातनं मुंबईकरांना काय मिळणार याची उत्सुकता आणि प्रतीक्षा असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।